लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. महिलांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासंदर्भात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत देणारी ही योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. आता या योजनेच्या नवीन अपडेटमुळे अनेक महिलांचे लक्ष पुन्हा या योजनेकडे लागले आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही लाभार्थींना मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने ई-केवायसी आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक कठोर केली आहे. पडताळणी दरम्यान चुकीची माहिती, अपूर्ण अर्ज किंवा पात्रतेच्या अटी पूर्ण न करणारे अनेक अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. विविध रिपोर्टनुसार लाखो महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्यांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेले नाही त्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ही योजना बंद होणार नाही, पण फक्त पात्र महिलांनाच पुढे लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे अर्ज करताना योग्य माहिती देणे आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. अनेक महिलांना अजूनही हप्ता का आला नाही, अर्ज मंजूर झाला का, नाव यादीत आहे का, अशा प्रश्नांची चिंता आहे. यासाठी सरकारने अधिकृत वेबसाईटवर स्टेटस तपासण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थींनी वेळोवेळी आपले खाते आणि अर्जाची माहिती तपासणे आवश्यक आहे. ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली असून अनेक कुटुंबांना याचा फायदा होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वतःच्या गरजांसाठी थोडासा आर्थिक आधार मिळत असल्यामुळे या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. योग्य माहिती आणि वेळेत पडताळणी केल्यास पुढील हप्ते मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.